हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 15, भाग 2. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. भावना योगेश्वर सन्मुख कराव्या. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. आपल्या शरीराचा बहुतांशी भाग हा आपल्या ताब्यात नसतो, त्याच्यावर आपले नियंत्रण नसते. जन्म आणि मृत्यू आपल्या मर्जीने होत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली हुकूमत फारच थोड्या गोष्टींवर चालते. आपण विचार करून पहा. फार फार थोड्या घटना आपल्याला पाहिजे तशा आपण घडवू शकतो. बाकी सर्व आपोआप आपल्या नकळत घडतं. घडून गेलं की आपल्याला समजतं. डोळे हा अपवाद वगळल्यास बाकी सर्व ज्ञानेंद्रिय त्यांच्या मर्जीने काम करत असतात. कारण आपण डोळे मिटून घेऊ शकतो. त्यामुळे एखादं दृश्य आपल्याला पाहायचं नसल्यास आपली मर्जी आपण चालवू शकतो. परंतु डोळे उघडे असले तर ते आपोआप पाहण्याचे काम करतात. पंचकर्मेंद्रियांद्वारे काही हालचाली आपण आपल्याला पाहिजे तशा करू शकतो. बाकी आपल्या नकळत घडते. बुद्धी काही प्रमाणात आपल्या ताब्यात असली तरी ती बहुतांशी मनाप्रमाणे चालते. मन तर आपल्या ताब्यात फारच क्वचित असते. बाकी सर्व शरीर म्हणजे हृदय, फुफ्फुस, आतडी, जठर इत्यादी आपल्या ताब्यात नाहीत. देहाचे यंत्र आपोआप त्याच्या नियमांनी चालते. आपले त्यावर नियंत्रण नाही. याचं मुख्य कारण म्हणजे देह म्हणजे आपण नाही. या जन्मापुरताच तो आपण धारण केला आहे. घर म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे. या जन्माचे भोग उपभोगून झाले की हा देह येथेच ठेवून आपल्याला पुढील जन्म घ्यावा लागतो. तोही नव्या देहात, नव्या घरात. तेव्हा जे आपले नाही ते आपल्या मर्जीने काम करणे शक्य नाही. त्यामुळे देह आणि त्याची इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत हे जाणून आपण त्याच्याशी व्यवहार करावा लागतो. ही भावना एकदा दृढ केली की वैराग्य साध्य व्हायला सोपं होतं. एखाद्या वृक्षाच्या फांदीवर एखादा पक्षी येऊन बसतो. तेथे विष्ठा करतो. त्याच्या विष्ठेतून दुसऱ्याच कोणत्या तरी झाडाचे बीज त्या वृक्षाच्या फांदीवर पडतं. त्या बीजाला अनुकूल परिस्थिती प्राप्त होते. त्याला अंकुर फुटतो, मुळं धरतात, ती पसरू लागतात, त्या फांदीच्या आत प्रवेश करतात. त्या वृक्षांच्या फांदीपासून अन्नरस त्या वृक्षाच्या फांदीमधून अन्नरस शोषण करू लागतात. या बीजाची वाढ होऊ लागते. त्याला बाणगुळ म्हणतात. वृक्ष कष्ट करून अन्नरस मिळवतो. ते अन्न बाणगुळ आयतेच खात असते. ते वृक्षाची काळजी करत नाही. आपल्या शरीराचे अगदी तसेच आहे. देहधारणा ही आपल्यासाठी, स्वसाठी, अंतरात्म्यासाठी होते. त्यात मन बाणगुळाप्रमाणे वाढू लागते. बाहेरील दृश्य स्वतःच उपभोगू लागतं. स्वतःचा कारभार सुरू करतं. देहावर ताबा मिळवतं. यात शरीराला सौख्य मिळू लागतं. त्याचा आनंद मन घेत असतं. यामुळे अंतरात्मा बाहेरील दृश्यांपासून उपेक्षित राहतो. आपण मनुष्य आयुष्य जगत असताना देहामुळे, त्यातील इंद्रियांमुळे आपल्याला अनेक विषय ज्ञात होत असतात. यालाच येथे दृष्ट विषय असं म्हटलेलं आहे. याचप्रमाणे आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेकांशी संबंध येतो. यामुळे आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान होते. याला येथे अनुश्रविक विषय असं म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त इतरही कारणांमुळे आपल्याला अनेक विषय माहीत होतात. ते उपविषय होत.
अशा प्रकारे आपल्याला जे 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 विषय ज्ञात होतात, माहीत होतात, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या अनुषंगाने इतर उपविषयांबद्दल आपल्या मनात कुतूहल, आसक्ती, इच्छा, जिज्ञासा निर्माण होते. ही मनाची अगदी स्वाभाविक वृत्ती आहे. स्वाभाविकच मन या विषयांकडे आकृष्ट होते. आपल्या मनात भावभावना, रिपू तयार होतात. त्यांच्या पूर्ततेची, तृप्तीची वासना मनाला स्वस्थ बसू देत नाही. मन आकृष्ट झालेल्या विषयांच्या मागे लागते. हे सर्व मिळवण्यासाठी आपले मन काम करत असते. मनाचे त्यावर नियंत्रण असते. स्वाभाविकच आपण मनाचे गुलाम होतो. आपण आपले राहत नाही. वासनेची नशा मनाला स्वस्थ बसू देत नाही. मन मानेल त्याप्रमाणे आपणही नाचू लागतो. कारण या आसक्तीमुळे आपण अंतरात्मा आहोत याची जाणीव राहत नाही. आपण म्हणजे देह ही भावना दृढ होते. मन देहाला गुलाम करून भोगांच्या मागे धावू लागते. क्षुल्लक क्षणिक देहसुखामुळे आपण भोगांमध्ये अडकतो. आपण म्हणजे देह या एका जाणीवेने हे सर्व घडून येते. याऐवजी जर आपण स्वतःला जाणून घेतले, समजावून घेतले, स्वचे आकलन करून घेतले, तर हे भोग संपुष्टात येणे शक्य आहे. ही जाणीव येणे हीच वैराग्याची खूण आहे. आपण देह ही भावना लुप्त होऊन त्याऐवजी आपण आत्मांश आहोत हे जर आपण आकलन करून घेतले, तर आपण मनाची गुलामगिरी धुडकावून लावू. बाह्यदृश्यांमुळे मनात भोगाचे, देहसुखाचे जे भावतरंग उमटतात ते आपण पूर्ण नियंत्रित करू शकू. यामुळे बाहेरील दृश्य ज्ञानेंद्रियांमुळे आकलन झाल्यावर त्याच्यावर मनाचे जे देह भोगरूप संस्कार होतात ते होणे बंद होईल. बाह्यदृश्य जसे आहे तसे अंतरात्म्याला म्हणजेच आपल्याला स्वला ज्ञान होईल. म्हणजेच आपल्या अंगी वैराग्य बाणेल. येथे वितृष्णस्य असं म्हटलेलं आहे. देहभोगांची मनात उमटलेली आसक्ती विरोध करून दाबून टाकायची नाही. कारण अशी विरोधाने दबलेली भोगभावना संधी मिळताच उफाळून येणे शक्य आहे. ते जास्त धोकादायक असते. म्हणून वैराग्यामध्ये या देहभोगभावना निरोध करायच्या. या देहभोगभावना निर्माण होणारच, हे निर्माण होणे हेच स्वाभाविक आहे हे जाणून त्यांची उपेक्षा करणे म्हणजे वैराग्य. या भावनांची तृष्णा शमवायची नाही, तर ही तृष्णा विरोध न करता निरोध करून प्रभू कार्याकडे, विधायक कार्याकडे वळवायची. संसाराची आसक्ती संपूर्ण समाज हाच आपला संसार आहे असे समजून शमवायची. त्यातील कामवासना, द्रव्यलोभ इत्यादी भावना विष समान असून त्या भोगांना, दुष्कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या असतात हे जाणून समजून त्या भावनांकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करायची. अशा भावना मनात उमटल्या आणि त्या उमटणे नैसर्गिक आहे, तर विचलित न होता मनाला त्यासाठी सहकार्य न देता मन आपल्या स्वकार्याकडे मग्न करायचं. म्हणजे मन आपले गुलाम होईल. यालाच येथे वशीकार संज्ञक वैराग्य असं म्हटलेलं आहे. येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की वैराग्य संसारात राहूनच अंगी बाणवायचं आहे. नाहीतर वैराग्य म्हटलं की सर्व संग परित्याग करून दूर कुठेतरी विजनवास करायचा असा समज असतो. योगाधिराज पातंजली असे काहीही करायला सांगत नाहीत. स्वधर्म, स्वकर्म सांभाळूनच आपण रिपू जिंकायचे आहेत. सूत्रातच ते तसं सुचवत आहेत, सांगत आहेत. रोजच्या व्यवहारातील विषय, इतरांच्यामुळे माहीत झालेले विषय, त्यांचे उपविषय असा उल्लेख आहे. हे सर्व
असे विषय संसारात समाजात राहणाऱ्यांच्या बाबतीतच शक्य आहेत. हे सर्व समाजात राहून संसार सांभाळून साधायचं आहे. तसं नसेल तर इंद्रिय निरोध करायचं फारसं कारणच राहणार नाही. समाजात राहणारा संसार करणाराच अशा इंद्रियांच्या विषयांच्या आहारी जातो. समाजापासून संसारापासून दूर निघून गेलेल्यांना वैराग्याचे धडे द्यायचं फारसं कारणच नाही. असे संसारापासून दूर गेलेले वैराग्य त्या मानाने सहज प्राप्त करू शकतील. त्यांच्या सानिध्यात संसारी प्रलोभनं नसतात. संसारी व्यक्तीलाच वैराग्य साध्य करायला साधना करावी लागते, परिश्रम घ्यावे लागतात. त्याला योगाच्या अनुशासनाची जास्त गरज असते. कारण संसारी साधकाला संसारात समोर प्रलोभनं दिसत असतात, दिसत आहेत. तो त्यांच्या सहवासात आहे. प्रलोभनांची त्याला चांगली जाण आहे. तरीसुद्धा त्यापासून निग्रहाने दूर राहायचं आहे. त्याग करून निघून जायचं नाही. आवश्यक तेवढेच संसारी उपभोग घ्यायचे आहेत. इतर वेळी संयम पाळायचा आहे. आजारी व्यक्तीला वैद्य पथ्य पाळायला सांगतात. अशा वेळी समोर आवडता पदार्थ दिसत असूनही आजारी पथ्यकारी तो पदार्थ खाऊ शकत नाही. त्याला विवेक आणि संयम पाळावा लागतो. हेच जास्त कठीण आहे. यासाठीच योगाचं अनुशासन पाळावं लागतं, अनुष्ठान करावं लागतं. वैराग्यासाठी संसार त्याग योगाला अपेक्षित नाही, तशी आवश्यकताही नाही. साधकाला योग, अनुशासन, विवेक याने संसारी राहूनच वैराग्य प्राप्त करता येते. साधकाला योग, अनुशासन, विवेक याने संसारी राहूनही वैराग्य प्राप्त करता येते. आपल्या ऋषीमुनींनी संसार करून सांभाळूनच उपनिषदांसारखे कितीतरी महान तत्वज्ञानी ग्रंथ निर्माण केले. ते महान योगी होते. संसार त्यांच्या तपस्येच्या मार्गात व्यत्यय ठरला नाही. वैराग्य म्हणजे वितरागी होणे. राग म्हणजे भावभावना. रागावर नियंत्रण करणे, ते जिंकणे, काबूत आणणे. भावभावना मारून टाकणे नव्हे, नष्ट करणे नव्हे, त्याचा सुयोग्य वापर करणे. भावनांच्या अवास्तव आहारी न जाणे. भावनांच्या आहारी जाऊन आपले स्वकर्म विसरणे नव्हे, तर भावभावना आपल्या काबूत ठेवून त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वापरणे. भावनांच्या ऊर्जेचा स्रोत भोगाकडून बाजूला दुसरीकडे वळवून तीच ऊर्जा स्वकर्माला वापरणे म्हणजे वैराग्य. वैराग्य जाणून घेतले तर ते साध्य करायला सोपे जाते. ज्ञानाने वैराग्य समजावून आकलन करून घ्यावे. नाहीतर सर्व संग परित्याग करून दूर रानावनात जाऊनही उपयोग होणार नाही. संन्यासाच्या छाटीची गोष्ट उद्बोधक आहे. एक साधक संन्यासी होऊन रानात एकांतात जाऊन राहू लागला. अरण्यात नदीकिनारी त्याने एक छोटी झोपडी बांधली. कंदमुळं भक्षण करून झाडाखाली तपश्चर्या करू लागला. नदीच्या पाण्यात छाटी धुवून तो झाडावर वाळत घालत असे. त्या झाडाच्या ढोलीत उंदीर राहत असत. उंदीर संन्यासाची छाटी कुरतडत असत. या उंदरांमुळे संन्यासी वैतागला. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने एक मांजर पाळले. मांजराला दूध मिळावे म्हणून त्याने गाय पाळली. दूध दुभत्याचे काम करायला बायको केली. तिला सुख मिळावे म्हणून मुलं झाली. अशा प्रकारे अरण्यात संन्यासाचा सवाई संसार सुरू झाला. यापेक्षा वैराग्य ही संकल्पना ज्ञानाने समजून घ्यावी आणि संसारात समाजात राहून संयम आणि विवेक याने वैराग्य अंगी बाणवावे. योगाचं अनुशासन पाळायचं म्हणजे मिटल्या डोळ्यांनी नियम पाळणं नव्हे. येथे अनुशब्द फार महत्त्वाचा आहे. तो समजावून घेणं आवश्यक आहे. योगाचं अनुशासन संसार सांभाळूनच करायचं आहे. संसाराकडे दुर्लक्ष करून वैराग्य अंगीकारायचं नाही. संसार धाटल्यावर त्या संसाराची संपूर्ण जबाबदारी यथायोग्य पार पाडून वैराग्य पाळायचं आहे. योग साध्य करायचा आहे. संसाराप्रमाणे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही सामाजिक जाणीवेतून देणं लागतो.
ती सामाजिक जाणीव भान ठेवून काही समाजकार्य करायचं आहे. ही सर्व इति कर्तव्य सांभाळून वैराग्य भावनेने कशातही न गुंतता योगाचं अनुष्ठान ठेवायचं आहे. परमात्म दर्शन घेऊन साक्षात्कारी व्हायचं आहे. अफलातून नगरीमध्ये एक महाव्युत्पन्न पंडित होते. त्यांना सर्वजण शास्त्रीबुवा म्हणत असत. त्यांना 80 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचा गौरव करून सहस्र चंद्र दर्शनाचा समारोह साजरा केला गेला. अनेक ठिकाणाहून अनेक जण त्यांच्या पाया पडायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला आले होते. त्यात कोकणातून आमचे बनूकाकाही गेले होते. बनूकाकांनी शास्त्रीबुवांचा यथोचित सत्कार केला. नमस्कार करून शास्त्रीबुवांकडे आशीर्वादपर उपदेश मागितला. शास्त्रीबुवा म्हणाले, वैराग्याने ईश्वराची सेवा करा, संसारात काही अर्थ नाही. येथपर्यंत सारे ठीक होते. शास्त्रीबुवा पुढे बोलते झाले, बनू, आम्ही लग्न केले तेव्हा आम्ही 15 वर्षाचे होतो. आमच्या मंडळी 10 वर्षाच्या होत्या. लग्न झाल्यास गेल्या 65 वर्षात आम्ही मंडळींना स्पर्शसुद्धा केलेला नाही. असं आमचं वैराग्य अगदी कडक आहे. बनू, तू इतके दिवस संसार केलास, काय मिळवलंस? बनूकाका तात्काळ उत्तरले, शास्त्रीबुवा, ते स्वतःला मुलगा झाल्याशिवाय समजत नाही. माणसाचा स्वभाव वाईट नसतो. तो जन्मतः निरागस असतो. त्याचा स्वभाव कधीच बदलत नाही. तो शेवटपर्यंत निरागसच असतो आणि निरागसच राहतो. यामुळे वैराग्य शक्य आहे. शक्य करणं जमतं, शक्य होतं. जर स्वभाव बदलला असता तर त्यात बदल असंभव झाला असता. माणूस बदलतो तो सवयीनी. सवय त्याची दिनचर्या बदलते. या सवयी इतर दुसऱ्या सवयीत रूपांतरित करणं शक्य असतं. या सवयी वैराग्याने निरोध करून त्या मुळात निरागस स्वभावाशी मिळत्या जुळत्या करता येतात. मनाच्या, देहाच्या भोग लालसेने त्याला ज्या सवयी लागतात त्या सवयी चांगल्या नसतात. या सवयीचं व्यसनात रूपांतर होतं. मग हे भोग उपभोगल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तेव्हा वैराग्याचा संयम या सवयींवर आहे. या सवयी संयमाने, विवेकाने बदलून त्याबद्दल वैराग्य अंगीकारायचं. देहभावना नष्ट करावी. त्या अंतरात्म्याला ओळखून मन स्वतःच्या काबूत आणावे. मनाची, देहभोगाची गुलामी नष्ट करावी. अंतरात्म्याच्या जाणीवेने मनाला आपल्या ताब्यात ठेवावे. मनाला गुलाम करावे. म्हणजे वशीकार संज्ञक वैराग्य प्राप्त झाले. हरिओम.